या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला मुख्यमंत्री शब्द काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रणितीताईंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कसा मिळवून दिला याबद्दल त्या 2 दिवसात कार्यक्रम घेत आहेत। सगळ्या मुख्य चौकात त्यांचे बॅनर आहेत। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जवळचे पैसे दिले नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र या योजनेवर टीका करायची म्हणजे मला वाटतं प्रणितीताई अहो थोडी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा ना। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जवळचे पैसे दिले नाही आणि काय काय बंद करून दिले ते लोकांना माहीत आहे। इलेक्शनच्या तोंडावरच का चालू केली? ते लाडकी बहिणींना जे पैसे दिले ते सरकार दिले आणि ते सरकारी टॅक्स मधून दिलेले आहे। जे सर्व लोक टॅक्स भरतात त्याच्यामधून ते पैसे दिलेले आहेत। तुम्ही मोची समाजासाठी काय केले नाही आणि उगाच्या मुख्यमंत्री साहेबांचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवतात किंवा परिणितीताई शिंदेवरती भाष्य करून प्रसिद्धी मिळवतात। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। काल लोकप्रधान न्यूज चॅनलवरती ज्योतिताई वाघमारेंची बाईट बघितली। ज्योतिताई वाघमारे यांच्यामुळे सोलापुरात 2014, 2019, 2024 मध्ये जे सलग 3 खासदार प्रभूत झाले अशी आमची लाडकी बहीण ज्योतिताई वाघमारे यांनी काल परिणितीताईबद्दल खालच्या पातळीवरची जी भाष्य केली ते चुकीची आहे। अहो ज्योतिताई, परिणितीताईंनी तुम्हाला महिलाध्यक्ष केले, परिणितीताईंनी तुम्हाला 4 चौघात त्यांच्या गाडीमध्ये फिरून तुम्हाला प्रसिद्धी दिली, त्याच परिणितीताईबद्दल तुम्ही बोलतात। आणि होय, परिणितीताईंच्या बरोबरच आहे। ते स्कीम जर तुम्हाला चालू करायची होती तर ते 2.5 वर्ष तुमच्या सरकार आलं, 2.5 वर्षापासून, तेव्हा का चालू केली नाही? इलेक्शनच्या तोंडावरच का चालू केली असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते योग्यच आहे, ते बरोबरच आहे। आणि मुख्यमंत्री ते लाडकी बहिणींना पैसे त्यांच्या जवळचे दिले नाही, हो बहुतेक ते आमदारांना दिले असतील असं मी ऐकलेलं आहे। त्यांना ते मुख्यमंत्री पैसे दिले असतील ते मला माहीत नाही, ते मी पण ऐकूनच आहे। जे तुम्ही लाडकी बहीण बेंबीच्या थेटापासून जे बोलत आहे कॅमेरा, तुम्ही मोची समाजाचे किंवा तुम्ही महिलांसाठी किती फॉर्म भरले? मी स्वतः सुरेश मागामी तब्बल 20,000 महिलांचे फॉर्म भरून महाराष्ट्र सरकारकडून ते पैसे आणून दिले आणि तुम्ही आम्हाला शिकवतात। हो ज्योतिताई, जे सोलापूर शहर मध्यमध्ये जे बॅनर लागले ते बॅनर मी स्वतः लावले, त्याबद्दल ताईंना माहीत पण नसेल। आणि त्या बॅनरवरती फक्त एक लाईन होती की तब्बल 20,000 महिलांना सरकारकडून पैसे आणून दिल्यानंतर आता फेड मागामी सामाजिक संस्था लोकांसाठी घेत आहे, तब्बल मध्यचे 2 लाख लोकांना स्मार्ट कार्ड किंवा स्मार्ट स्लिप बनवून देत आहे, असे ते बॅनर होते। आणि आपण ते पूर्ण चौकात फिरून ते बॅनर बघून जी ती बाईट दिली ते पूर्ण चुकीची आहे। आणि हो, ते बॅनरमध्ये मुख्यमंत्रीचा फोटो नव्हता, कारण अजितदादा अर्थमंत्री आहे आणि त्यांनी हे सुचवलेली स्कीम आहे। अजितदादा म्हणते ते स्कीम माझी आहे, देवेंद्र फडणवीस म्हणते ते स्कीम माझी आहे आणि तुमचे मुख्यमंत्री म्हणतात ते स्कीम माझी आहे। अगोदर तिघांना तुम्ही विचारा ते स्कीम कोणाची आहे, मग कोणाचा फोटो लावायचा आम्ही बघू। आणि जे बीडचे पार्सल जे प्रभूत झाले तब्बल 75,000 मतांनी, त्यांनी सोलापुरात आल्यावर तुम्ही एक ड्रामा केला होता। ते मोची समाजावरती कोविड काळामध्ये जे गुन्हे दाखल झाले होते ते मागे घ्या म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसना फोन लावला होता, ते गुन्हे मागे झाले का? हे चुकीचे आहे। अहो ज्योतिताई, आपण एक प्राध्यापिका आहे, म्हणजे लोकांचे आयडिया असतात। ताई,
तुम्ही असली भाषा करता, मी नाही त्यातली कडी लावा आतली, अशी प्रातिपिकाची भाषा असू शकते का? ज्योतिताई, मुख्यमंत्रीकडून तुम्ही कोटी 1.5 कोटीची निधी आणून स्वतःच्या चिरीमिरीची व्यवस्था करून घेतली, त्याच्याबद्दल आम्ही कधी असे भाष्य केले का? तुम्ही तुमच्या चिरीमिरीचा धंदा चालू ठेवा, तुम्हाला ते लाख लाभो, परंतु प्रणितीताईबद्दल दुसऱ्यांदा असले भाष्य करू नका, कारण तुमची तेवढी लायकी नाही. प्राध्यापक म्हणून जे कामं करतात, जे भाष्य करतात ते चुकीचे आहे. आणि मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा प्रणितीताईचा कार्यकर्ता म्हणून मी लोकांचे कामं करतो. तब्बल 20,000 महिलांना मी सरकारकडून लाडकी बहीणचे पैसे आणून दिले. तिच्यामध्ये मी कधी असं सांगितलं नाही, असं बघितलं नाही तुम्ही हिंदू आहे, तुम्ही मुस्लिम आहे, कधी जातपात केली नाही, अशी प्रणितीताईची आम्हाला शिकवण आहे. आणि मेहरबानी करून दुसऱ्यांदा ताईवरती कधी भाष्य करू नका, मुख्यमंत्रीचं नाव खराब करू नका. आणि सर्व सोलापुरात लोक गुण्यागोविंदाने राहत असतात, त्यात ते निर्माण करून स्वतःची प्रसिद्धी करून घेऊ नका, हे आपल्याला विनंती आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.